मंडळी, जीवनात असा एकही माणूस नाही ज्याच्या आयुष्यात कधीच संकट आले नाहीत. प्रत्येकाच्या वाट्याला कधी ना कधी दुःख, अपयश, आर्थिक अडचणी, नात्यांमधील तणाव किंवा मानसिक वेदना जरूर येतात. पण अशा वेळी एक प्रश्न मनात नक्की येतो, देवा, तू माझ्यासोबत आहेस ना? कधी कधी आपल्याला वाटतं देवाने आपल्याला विसरला आहे, आपली प्रार्थना ऐकली जात नाही, आपल्या डोळ्यात अश्रू आहेत, पण देव शांत का आहे? तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर ऐका, कारण आज आपण जाणून घेणार आहोत की संकटाच्या काळात देव खरंच धावून येतो का? तो कशा प्रकारे मदत करतो आणि त्याची मदत ओळखायची कशी? हा विषय फक्त श्रद्धेचा नाही तर अनुभवाचा आहे. तर सगळ्यात प्रथम आपण पाहूया, संकट म्हणजे देवाने सोडून दिलं असं नसतं. मंडळी, जेव्हा संकट येतं तेव्हा सर्वात मोठी चूक आपण कोणती करतो माहिती आहे? ती म्हणजे आपण लगेच निष्कर्ष काढतो, देव माझ्यावर रागावला आहे, माझ्या प्रार्थना वाया गेल्या, देव मला मदत करत नाही. पण हे सत्य नसतं. आई आपल्या मुलाला चालायला शिकवते, ती प्रत्येक क्षणी त्याचा हात धरून ठेवत नाही. कधीकधी ती थोडं दूर उभी राहते, मुलगा पडतो, पुन्हा उठतो, पुन्हा चालतो. आई त्याला सोडून गेलेली नसते, ती त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते. अगदी तसंच देव आपल्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून असतो. संकट म्हणजे शिक्षा नसते, संकट म्हणजे स्वतःला ओळखण्याची संधी, श्रद्धा मजबूत करण्याची संधी, मनातील अहंकार कमी करण्याची संधी आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवण्याची संधी. म्हणून संकट आलं की घाबरू नका, कारण देव दूर गेलेला नाही, तो अगदी जवळ असतो. दुसरं म्हणजे देवाची मदत नेहमी चमत्कारानेच होत नाही. तर मंडळी, आपल्याला वाटतं देव मदत करेल म्हणजे अचानक पैसा मिळेल, सर्व समस्या एका दिवसात संपतील, आजार लगेच बरा होईल. पण देवाचं कार्य करण्याची पद्धत वेगळी असते. तो अनेकदा योग्य व्यक्ती पाठवतो, योग्य विचार देतो, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देतो, योग्य वेळ निर्माण करतो. कधी एखाद्या मित्राच्या रूपात, कधी डॉक्टरांच्या रूपात, कधी गुरुच्या रूपात, कधी आई वडिलांच्या रूपात, कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपात. देव प्रत्येक वेळी स्वतःसमोर येत नाही, पण तो कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून मदत करतो. म्हणून प्रत्येक चांगल्या माणसात देवाचा अंश पाहायला जरूर शिका. तिसरं म्हणजे संकटात श्रद्धा सर्वात मोठी शक्ती असते. मंडळी, श्रद्धा म्हणजे डोळे बंद करून विश्वास ठेवणे नाही, तर सगळं चुकीचं चाललं असतानाही मनात आशा जिवंत ठेवणे. अनेक लोक संकटात देवापासून दूर जातात, नामस्मरण सोडतात, पूजा थांबवतात, मंदिरात जाणं बंद करतात. पण खरं तर याच काळात देवाची सर्वात जास्त गरज असते. संकट जितकं मोठं तितकं नामस्मरण वाढवा, कारण नामस्मरण मनाला स्थिर करतं, भीती कमी करतं, निराशा कमी करतं, मनात धैर्य निर्माण करतं आणि जिथे धैर्य असतं तिथे मार्ग नक्की सापडतो. चौथा आहे, देव योग्य वेळेची वाट पाहतो. मंडळी, आपल्याला सर्व काही लगेच हवं असतं, पण देवाला योग्य वेळ माहीत असते. लहान बियाणं लावलं की दुसऱ्या दिवशी झाड होत नाही, त्याला वेळ लागतो, पाणी लागतं, सूर्यप्रकाश लागतो. तसंच आपल्या प्रार्थनेलाही योग्य वेळ असते. देव उशीर करतो पण अंधारात सोडत नाही. त्याला माहिती असतं कोणत्या क्षणी मदत केली तर ती कायमची ठरेल. म्हणून संयम ठेवा, विश्वास ठेवा. पाचवा आहे, इतिहास आणि संत चरित्र काय सांगतात? तर मंडळी, भारतीय संत परंपरेत अनेक उदाहरणे आढळतात. जेव्हा भक्त संकटात सापडला तेव्हा देवाने त्याची साथ सोडली नाही. कधी मार्ग दाखवला, कधी संकट कमी केलं, कधी धैर्य दिलं. संतांनी एक गोष्ट वारंवार सांगितली आहे की देवावर पूर्ण विश्वास ठेवा. संकट कितीही मोठं असलं, भक्ताचा हात देव कधी सोडत नाही. याचा अर्थ असा नाही की भक्ताला कधीच दुःख येत नाही, तर दुःखातून बाहेर पडण्याची शक्ती देव देतो, हीच खरी कृपा असते. सहावं आहे, संकटात आपण काय करायला हवं? तर मंडळी, पहिली गोष्ट म्हणजे घाबरू नका. दुसरी गोष्ट म्हणजे नामस्मरण सुरू ठेवा. तिसरी गोष्ट म्हणजे नकारात्मक लोकांपासून थोडं अंतर ठेवा. चौथी गोष्ट म्हणजे योग्य प्रयत्न करत राहा. पाचवी गोष्ट म्हणजे देवावर विश्वास ठेवा. सहावी गोष्ट म्हणजे दररोज कृतज्ञता व्यक्त करा. सातवी गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा, कारण देव आपल्यामध्येही आहे. जेव्हा आपण धैर्याने उभे राहतो तेव्हाच देवाची शक्ती आपल्यातून कार्य करू लागते. तर मंडळी, संकट हे कायमचं नसतं. रात्र कितीही मोठी असली, सकाळ नक्की होते. वादळ कितीही भयंकर असलं, ते कायम राहत नाही. तसंच तुमचं दुःखही कायमचं राहणार नाही.
एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा, देव कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नाही. कधी तो मार्ग दाखवतो, कधी माणसं पाठवतो, कधी संधी देतो, कधी धैर्य देतो आणि कधी फक्त आपल्या खांद्यावर हात ठेवून सांगतो, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. म्हणून संकट कितीही मोठं असो, विश्वास सोडू नका, नामस्मरण सोडू नका, सत्कर्म सोडू नका. कारण जिथे श्रद्धा असते तिथे देवाची कृपा असते आणि जिथे देवाची कृपा असते तिथे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. तर मंडळी, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत या व्हिडिओला शेअर जरूर करा आणि अशाच आध्यात्मिक व प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.